सगळ्यात महत्वाची सूचना आहे की जरांगे पाटील ज्यावेळेस आतमध्ये येतील तेव्हा कृपया कोणी सेल्फी वगैरे करू नका. आमच्याकडे फिरवा. सांगा माहिती आहे की आपला बसलेला आहे तिकडे. आम्ही पाहिजे काय मोबाईल द्यायला पाहिजे आपला. आता गेल्या गेल्या पहिले छत्रपती शिवाजी महाराज की लढेंगे जीतेंगे हम सब चलेंगे. अरे संघर्ष योद्धा आपल्या मुंबईमध्ये येतोय. आगमन झालं. जरा जोरदार आवाज पाहिजे. सर्वांना विनंती आहे आपल्या
त्या संस्थेची नावं राहिली असतील चुकून तर त्यांनी कृपया इथं नाव द्यायचे. या संस्थेचे चुकून नाव राहिले असतील मराठा योद्धा क्रांतीसूर्य जरांगे दादांचं आता आगमन झालेलं आहे. सर्व लोकांना विनंती की खाली जायचंय. लाईव्ह चालू ठाकूर बाबू झाडाखाली बसावं. ठाकूर बाबू झाडाखाली बसावं. झाडाखाली विसरी गाव विसराला बांधण्यासाठी झाडाखाली बसावं. झाडाखाली साप निघावा. सापापासून वाचण्यासाठी परत सुटावं. परत हाताला विहिरीत पडावं. विहिरीत मदत नसावी. मगरी पासून वाचण्यासाठी वर यावं. तर भाग दिसावा. बापापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी मारावी. तुमचा फोटो काढू का? सांगा सांगा, असंच आहे. मला मदत नको. हे लावून जात सगळं काम वधीकडून पाठी बघू चला जगाच्या पाठीवरचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मराठा संयम आणि शांतता म्हणजेच मराठा आरक्षण आणि आरक्षणाची लढाई. आपण आता जिंकत आहोत. लढण्याचा इतिहास आमचा आहे आणि असंच आम्ही लढत आहोत. प्रोटोकॉलनुसार मंचावर बसण्यावर कागदाआधी सर्व कार्यकर्त्यांनी चप्पल दे प्रत्येकाने आपापल्या जागेवर बसावं. समस्त बांधवांना विनंती आहे की व्यासपीठावरून खाली उतरून ते आपापल्या जागेवर स्थानबंद व्हावे. एक मराठा, एक मराठा, जय जिजाऊ, जय जिजाऊ, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची. सर्व बांधवांना विनंती आहे की 2 मिनिटं झाली. व्यासपीठावर खाली उतरून आपापल्या जागेवर स्थानबद्ध व्हावे. शिवकन्या करतात आहे. जय शिवराय. जय शिवराय. कृपया सर्वांनी आपल्या पायातून चपला वगैरे सगळं काढून घ्यावे आणि शिवकन्याला सर्वांनी स्टेजच्या खाली उतरायचं. आपल्या जे कार्यकर्ते आहेत सर्व मुंबईच्या कार्यकर्त्यांना विनंती, सर्वांनी स्टेजच्या खाली उतरायचं आहे. स्टेजवर कोणी गर्दी करू नका कृपया. सर्वांनी बसून घ्या. शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता यासाहेब जिजाऊ साहेबांचा थोड्याच वेळात मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला संबोधित करतील. सर्वांनी
कृपया करून खाली बसून घ्यायचे आता आपण आणि मराठा आपल्या मुंबईच्या कार्यकर्त्यांना मला कळकळीची विनंती आहे की कृपया स्टेज खाली करा. सर्वांनी स्टेज खाली करा कृपया. मराठा योद्धा क्रांतीसूर्य जरांगे दादांचं आगमन झालेलं आहे. सकल मराठा समाजतर्फे आपण त्यांचं स्वागत करतोय. सकल मराठा समाज मुंबई, मराठा क्रांती मोर्चा मुंबई, मुंबईच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे, सर्वांनी स्टेज खाली करायचं आहे. स्टेजवर कोणी थांबणार नाही. कृपया स्टेज खाली करा. जय आणि आपण सर्व मुंबई व आजूबाजूच्या मनोज परिसरात आसनस्थ व्हावं. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. सकल मराठा समाज मुंबई, मराठा क्रांती मोर्चा मुंबई तर्फे मराठा क्रांती सूर्य योद्धा, महाराष्ट्राचा छावा जरांगे दादांचा आपण सत्कार करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की तसेच सकल मराठा समाजातील सर्व महिला भगिनींच्या हस्ते सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा सत्कार होतोय. सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सकल मराठा समाजातील महामंडळ टीममधील महिला भगिनींच्या वतीनं मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत होते. कृपया आमच्या महिला भगिनींना जागा द्या. तसेच आमच्या कोर्टाच्या कायद्याच्या लढाईमध्ये जे आम्हाला मराठा वकील आपले बांधव नेहमी सहकार्य त्यांचं लाभत असते आणि या चळवळीमध्ये त्यांचे हेरारी नेते सहभाग घेतात. अशा वकील बांधवांच्या हस्ते मनोज दादा जरांगे पाटील यांचा स्वागत होते. वकील बांधवांना विनंती आहे, ज्यांचे सत्कार झाले असतील त्यांनी कृपया लगेच जागा सोडावी. मराठा वकील बांधवांना विनंती आहे. कॅमेरा चालू हो पाठीमागे. वकील बांधवांची टीम कृपया सेल्फी फोटो वगैरे नका काढू, नाहीतर आता एवढं समाज हॉलमध्ये हजार लोक. सेल्फी वाल्यांना विनंती आहे की वेळ दादाकडे फार कमी आहे. वकील निळ्या शर्टवर त्याला बोलू इकडे ये खुर्ची दे खुर्ची दे इकडे. विनंती आहे खुर्ची घे इकडे. की आपण मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत बरं करायचं. झालं त्याला बोलू इकडे. तसेच आमचे मुस्लिम समाज महामुंबई आंदोलनामध्ये आमच्या विविध जाती धर्मातल्या लोकांनी साथ केलेली आहे. तर मुस्लिम बांधवांच्या वतीनं सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे स्वागत होते. खुर्ची दे इकडे. बस गला युती एवढा इकडं आहे ना. सिंबल राहिलाय तिकडे. सिंबल राहिला तिकडे. मॅडम गावाकडे ज्या ज्या टीमचं नाव घेतलं जाईल त्याच टीमने फक्त वरती यायचं आहे. कृपया करून ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. कोणी स्टेजवर येऊ नका. कृपया करून स्टेजवर आपलीच लोक मला स्टेजवर जास्त दिसतात. कृपया येऊ नका. कोणाला धक्का महामुंबई टीमच्या वतीनं ज्या टीमचं नाव घेतलं जाईल त्यांना का नाही इकडे वर ते ब्लॅक शर्ट आपले अनेक बांधव स्वागताच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या टीमचं नाव घेतलं जाईल त्याच टीमने कृपया करून वर यायचं आहे. बाकीच्यांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे. मनोज दादा जरांगे पाटलांकडे वेळ फार कमी आहे. बाकी सर्वांनी खाली स्टेजवरच्या जाऊन बांधवांना विनंती आहे, स्टेजवरच्या बांधवांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. सत्कार झाल्यानंतर लगेच ताबडतोब आपण खाली जाऊया. नाही रिक्षाकडे रिक्षा इकडे. वकील बांधवांच्या नंतर मुस्लिम बांधव
मुंबईमधील मुस्लिम बांधव भाईकात आपले मुस्लिम बांधव यांचा सत्कार होईल. कृपया करून सर्वांनी खाली या. खाली आपले अनेक बांधव बसलेले. चला चला विनंती आपल्या खाली खाली चला खाली उतरा. इतना अच्छा है और सच्चा है. श्रीराम भाऊ कुठे आहेत? समाजविधी होता है. मुस्लिम बांधवांतर्फे आपण बरेच जणांचं स्वागत सर्वांनी करतोय. खाली उतरा. कृपया सर्वांनी खाली उतरा. शिवाजी मंदिर. सर्व मानव बांधवांना विनंती आहे आपण खाली उतरायचे आहे. फक्त मनोजाने जरांगे पाटील साहेब वरती राहतील. सावली आले ज्या मुस्लिम बांधवांनी आपल्याला सहकार्य करणार होते सहकार्य केलेलं आहे लहानपणापासून ते आझाद मैदानापर्यंत त्या मुस्लिम बांधवांच्या हस्ते सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार केला जात आहे. मुंबईतील मुस्लिम बांधवांच्या हस्ते सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात येत आहे. आपल्या नागपाडापासून ते आझाद मैदानापर्यंत जे आपले सुरुवात करणार होते नाश्ता जेवण आणि पाणी वाटपाचं असे आपले सर्व मुस्लिम बांधव या सर्व मुस्लिम बांधवांचा या ठिकाणी त्यांच्या हस्ते व मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. सर्व मुस्लिम बांधवांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही आपले या ठिकाणी स्वागत व मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला मराठा उद्योजक लॉबीचे सदस्य असलेले वरती यायचे. लवकर मराठा उद्योजक लॉबी. चला ज्यांचे सत्कार झाले असतील त्यांना विनंती आहे लवकर महामुंबईमधील सदस्यांना विनंती आहे. खाली घ्या. सदस्यांना विनंती आहे. बाकीच्या लोकांनी खाली यायचंय. वकील बांधव असतील वकील मराठा बांधव असतील त्यांनी स्टेजच्या खाली यायचं व्यासपीठाच्या खाली यायचंय. मी तुम्हाला नम्र विनंती करतोय. मराठा उद्योजक लॉबीचे प्रभारी आहेत का मराठा उद्योजक लॉबी या टीम फटाफट यायचे पुढे. आपल्या काही त्यांची नावं घेतली त्यांनी स्टेजच्या व्यासपीठाच्या बाजूला लोक यायचंय. लवकरात लवकर कारण आपल्याला वेळेला बंद आहे लक्षात घ्या. विक्रमाने आणि सुनावणी होय भैया. सूर्यवंशी सदाई सुनावणी टीम. त्याला बाजूला वापरतो. हॅलो ज्यांचा सत्कार झालेला आहे सर्वांना वरती खाली व्हायचंय. बाकीच्यांनी स्टेजवर गर्दी करू नका. आपल्या महामुंबई टीम मधील सदस्यांना कळकळीची विनंती आहे की मनोज दादांची एकटी जागा खाली करायची. ज्यांचं नाव अनाउन्समेंट होईल त्यांना सत्कार करण्यासाठी पुढे आणायचे. गोरेगाव आणि टीम गोरेगाव टीम गोरेगाव आणि टीम यांनी आझाद मैदानासाठी संपूर्ण स्टेजचं नियोजन केलं होतं. गोरेगाव आणि टीमच्या सदस्यांना विनंती आहे त्यांच्याकडून व्यवस्था झाली होती. स्टेजवरची गर्दी खाली करा. स्टेजवरची गर्दी खाली करा. गोरेगाव आणि टीम यांचा सत्कार होतोय. यांनी आझाद मैदानामध्ये स्टेजचं संपूर्ण नियोजन केलेलं होतं. धन्यवाद. नेक्स्ट आहे सकल मराठा समाज सुनावणी टीम. सागर घोरपडे आणि कुटुंब चांगला नाही. ऐ ऐ त्या तात्याला म्हणा बाजूला म्हणा अक्काला आणि तात्याला. गोरेगाव टीमचा सत्कार होतोय. यांनी आझाद मैदान मुंबई येथे संपूर्ण या अक्काला सांग ना. केलं होतं. आपले दादा स्टेज खाली करायचंय. चुनावटी टीम चला खाली करा. खाली करा. खाली करा. काळीच. सागर घोरपडे आणि कुटुंब फाउंडेशन. प्रीतम माने आणि चुनावटी टीम. चला चुनावटीवाले या सुनावणी टीमचा सत्कार होतोय. सकल मराठा समाज संदीप गिट्टे आणि योगासी वंशी छत्रपती उच्च शिक्षण भौतिक मंच दिलीप पाटील सर वरती यायचंय. सकल मराठा समाज सायन कोळीवाडा. अनेक लोकांचे सत्कार वंशीच्या स्टेजवरतीच आहेत. सत्कार अशाने होणार नाही. नाही होणार सत्कार. कृपया करून
ज्याला त्यांनी कृपया खाली जावा. फोटो काढण्यासाठी एकेका टीमला 10 मिनिटं लागले तर 12 असतील इथे. सत्कार झाल्यानंतर सर्वांमध्ये बांधवणं विनंती आहे. सर्वांनी खाली जायचंय. 10 वेळेला गोष्ट सांगायला लावू नका. गर्दी स्टेजवर करू नका. विनंती आहे बांधवांना सगळं व्यासपीठाची मर्यादा सगळ्यांना सगळं चला सगळ्यांना जायला चला नाही. सत्कार झाल्यानंतर कृपया करून लगेच खाली या. ज्यांच्या ज्या टीमचा सत्कार झाल्यानंतर ज्यांचे सत्कार होतात ते कमीत कमी 5 पूर्ण माणसाचे. मराठ्यांनी त्याला शिस्तीत राहावं. मराठ्यांनी आपला शिस्त आपला समाजप्रिय शिस्तप्रिय. चला चला मुख्यवाले आपल्या शिस्तीची दखल जगाने घेतलेली आहे त्यामुळे सर्वांनी शिस्त पाळायची आहे. चला पटपट यायचे स्टेजवरती. ज्यांचा सत्कार झाला त्यांनी कृपया करून खाली जावे. कृपया कोणी सेल्फी काढू नये. आपले इथे फोटोग्राफर उभे आहेत. सेल्फी कोणी काढू नये त्या ठिकाणी. दादांना बोलताना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. सकल मराठा समाज साहेब कोळीवाडा इंग्रज युनिव्हर्सिटी यांनी जीवन सकल मराठा समाज मुंबई. त्यांचा सत्कार झाला आहे. मोठी श्रेष्ठ कार्य या ठिकाणी जर आपण शिस्त पाळली तर सरकार सत्ता म्हणून घोषित केलं जाईल. लक्षात घ्या. या ठिकाणी कुठल्याही टीमचा सत्कार घेतला जाणार नाही. सायलेंट टीम नंतर वडाला टीम ऑर्जिन पोचणे आणि पार्किंग सहकार्य याच्यानंतर शिवने नायगाव टीम नायगाव. तयार व्हायचं आहे. त्यांना स्टेज खाली जाण्याशिवाय कोणी येऊ नका. कृपया शिस्त पाळा. शिस्त पाळा. सायलेंट टीमचा सत्कार होता. स्टेजवर आता फक्त सायन कोळीवाड्याची टीम राहील. स्टेजवर फक्त आता सायन कोळीवाडा आणि टीम राहील. या टीम जोरदार टाळ्या वाजवून सायन कोळीवाडा टीम. आमच्या टीव्हीवरती लाईव्ह चाललंय त्यामुळे शिस्त पाळा. शिस्त पाळा. टीव्हीवरती लाईव्ह चाललेलं आहे सुरुवातीला. सगळ्यांना संधी मिळेल. उद्धारल्याशिवाय कोणी येऊ नका. साहेब बोलायला आपल्या बांधवांचं झालंय. सर्वांनी खाली जायचंय. आणि सुट्टी बघा. जरा खाली जा. बांधव सगळे आपले शिस्त पाळा. आणि सुट्टी बघा. साईन बोलायला आपले सगळे बांधव घडत आहे. सर्वांनी खाली जायचंय. आणि सुट्टी बघा. चला सेल्फी आले. सेल्फी आले खाली चला. सेल्फी फोटो. सेल्फी फोटो खाली चला. सायलेंट टीमला अणुशक्तीनगर टीम हॅलो महामंडळ टीमला विनंती आहे. सेल्फी फोटो. सेल्फी फोटोवाला खाली घेऊन करा. हो, सेल्फी कोणी काढू नये. सेल्फी फोटो अलाउड नाही. सेल्फी वाला खाली घेता. सेल्फी वाला खाली घेता. फक्त टीम राहील. यांचा सत्कार झाला. चला मनीषा दुगे टीम. ज्यांचे ज्यांचे नाव घेतात त्यांनी व्यासपीठा ठिकाणी येऊन उभं राहायचं. खाली या सर्वजण. व्यासपीठाचे प्रोटोकॉल पाळा. अणुशक्तीनगर आणि टीम चला पटकन यायचे स्टेजवरती. ज्यांच्या सुट्टी झालेल्या लोकांना खाली या सर्वांनी. चला पाठीमागच्या टीमच्या भागात चला. सेल्फी विनंती आहे बांधवांना. बंधू फोटो काढायला आपण फोटोग्राफर ठेवले नाही. कोणी सेल्फी काढू नये. सुट्टी झाल्यावर कोणी फोटो येणार आहे. धर्म पाटील आणि सहकारी महानगरपालिका आणि शक्तीनगर पूर्ण आपले बांधव सगळे या ठिकाणी गर्दी करते. आणि शक्तीनगर बरोबर बांधवांना सगळे जेव्हा ते अनाउन्स पटेल त्यांनीच वरती यायचे. त्याच्यानंतर येथील वडाळा स्वयंसेवक टीम. आणि शक्तीनगर टीमचं तुमच्या एकत्र फोटो या. सेल्फी कोणी घेऊ नका.
टीमचं सिग्नल फोटो घ्या. चला आणि शक्तीनगर चला टीम सगळ्यांनी खाली जायचं आहे ना. चला सगळ्यांनी खाली. धर्मा पाटील आणि सहकार्य मुंबई महानगरपालिका. फोटो सेल्फी वाला खाली घ्या. सेल्फी वाला तुम्ही बाजूला हो. सर्वांनी बसून घ्या. ऐ उठू नको आता बाजूला येणार. चल हो तुम्ही खाली बसा हो. आता खाली बसा साईडला. मुंबई नगरीतील बनलेल्या सर्व बांधवांना प्रदेश मराठा आरक्षणाचा मराठा समाजाचा मोर्चा आपल्या मुंबईमध्ये आला आणि आपण सगळ्यांनी त्या गावखेड्यातून आलेल्या लेकराला काही कमी पडू दिलं नाही त्याबद्दल तुमचे मनापासून आज इथं आपल्या वकील बांधव मुंबईतील एकत्र आलेत म्हणून ही बैठक आहे. आम्हाला इथून सांगलीला जायचं आणखी 2 बैठका करू.
फक्त तुम्हाला एवढीच एक विनंती आहे, वकील बांधवांना सगळ्या सोयऱ्यांचा जो अधिसूचना निघाली त्याबाबत आपण सगळ्यांना आपलं म्हणणं तिथं मांडून तो कायदा कसा मजबूत होईल यासाठी सगळ्या अभ्यासकांनी आणि वकील बांधवांनी ताकदीनं प्रयत्न करावे. वकील बांधव आलेत का बघ? नाही तुम्ही बोलायचं वकील बांधव, कारण बैठकच त्यांची. म्हणून तर तुमचे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे होते मनापासून धन्यवाद. गावखेड्यातले पोर आले, शहर माहीत नव्हतं, परंतु असा एकही माणूस आपण उपाशी जाऊ दिला नाही. त्याबद्दल तुमच्या मनापासून पुन्हा धन्यवाद. तुमच्याकडे आता एकच विनंती आहे की जे अधिसूचनाचं म्हणणं हरकती मागितल्या त्यावर अभ्यासकांनी आणि वकिलांनी तुटून पडा. आम्हाला नाही कळत त्यातलं काही. आम्ही जन्मताचा रायडा लावू शकतो आणि गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होण्यासाठी आम्ही ताकदीनं लावू शकतो, पण कायद्याचं वावरण कमी. तिथं आता ताकद लावण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आम्ही तर आमच्या आडमुठ्या भूमिकेवर, अडाणी भूमिकेवर लावून धरणारच आहे, सोडणार नाही. पण तुम्ही आमच्यातले अभ्यासक आहेत, तुम्ही आमच्यातले मुरब्बी, तुम्हाला कायद्याची जाण आहे, तुम्हाला अभ्यास पाहिजे. त्यासाठी आता तुमच्यावर सुद्धा समाजाची काही जबाबदारी आहे की सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या कड पद्धतीनं करा. तुमचीही व्याख्या द्या, म्हणणं द्या. आमची पण आम्ही व्याख्या 3दा 4दा दिली, तुमची पण द्या. आणि कायदा कसा टिकवता येईल आणि किती मजबूत करता येईल, कारण हा कायदा सगळ्या सोयऱ्यांचा ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी बनला. आम्ही आमच्या भाषेत बनवला तेव्हा आधी आम्ही आमच्या भाषेत बनवला, त्याला आता तुमच्या भाषेत बसवा. आमच्या भाषेत बनवला की ज्यांच्या नोंदी नाही, ज्यांच्या नोंदी नाही आणि ज्यांच्या नोंदी त्यांच्या नोंदीच्या आधारावरच नोंदी नसलेल्या मराठा समाजाला, म्हणजे ज्याची नोंद सापडली त्याच्या गणगोतातील सोयऱ्या, म्हणजे पिढ्याना पार मराठा समाजाच्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सगळे सोयरे, गणगोतातील सख्खे आणि सगळे सोयरे यांच्यासाठी हा कायदा बनला. म्हणजे नोंद जरी नसली तरी ज्याची नोंद मिळाली त्याच्याच आधारावर, त्याच्या नोंदीच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र दिले जाणार. आता फक्त कायद्याला मजबूत करण्यासाठी तुम्हाला आजपासूनच आव्हाने आणि विनंती पण आहे की तुम्ही सगळे आता ती कायदा मजबूत करण्यासाठी तुटून पडा. सोशल मीडियावर फुकटले येत बसू नका. कायदा 15 जण लिहिले, हे बिगत काम आहे तुमचे. काय तरी तुम्ही लय ज्ञानी, तुम्हाला 3.5 महिने कळत नाही का? सगळ्या सोयऱ्यांचा शब्द आळत नाही ना मला. 3.5 महिने वाचायला गोड लागलं, ऐकायला गोड लागलं, आणि आता म्हणते बेताडाच्या बोलले पुढं खोलीत काय केलं? काय केलं खोलीत? काय केलं खोलीत? खोलीच्या आत बोलले म्हणे आम्हाला काहीच माहिती. तुम्ही नव्हते का? मुंबईवर नव्हते का खोलीत? होते का नव्हते? तुम्ही काय बोला ना, का मला ढकलून देता सगळं? मग हे मराठी नाहीत का? तूच लय मराठा का एकटा? तुला नाही बोलवलं म्हणून तू काय लागला का आमची बदनामी करायला? हे पण मराठीचे कोणते तरी मराठीच घेऊन बसतो ना. आणि व्यासपीठावर बोलायला तिथं कुठं व्यासपीठ आहे? व्यासपीठावर बोलायचं लोणावळ्यातच म्हणलो तुम्ही, व्यासपीठावर बोलायचं म्हणून व्यासपीठावरच म्हणलो, व्यासपीठावर बोलायचं लोणावळ्यातच सांगितलं. बाहेर 25-30 हजार पोरांना घोषणा दिली, ते अधिकारी ते पातळच आहे. ते म्हणलं आपण नाहीत बाबा, बाहेर चर्चा होईल नाहीत नका. अधिकाऱ्यांचं काही स्टेटस असतं, त्यांच्या काही मर्यादा असतात, त्यांना नाही येता येत. खोलीत बसून पैसे घेतले मग आम्ही पद घेतलंय. काही बोलायचं म्हणून बोलू नका. ठीक आहे, सगळे जाती येऊ शकतात का? 2 कोटी लोक एखाद्या व्यासपीठावर येऊ शकते का?
एखाद्या फळ देऊ शकते का? अरे कधीतरी समाधान म्हणायची जात मोठी झाली, एकत्र आली. कधीतरी या जातीला 75 वर्षात सगळ्या सोयऱ्याचा कायदा मिळाला, 57 लाख नोंदी मिळाला. कधीतरी जरा मानायचं शिका. गोरगरीब पोरांनी लढा लढला आणि जिंके दावला. उगाच त्याच्यावर नाही घेत का मग आवाज. मुंबईला गेलं काय मिळालं? तुला नाही कळलं काय मिळालं? मुंबईला गेलं काहीच हाताला लागले नाही. उगाच 15 जण येतं. आम्हाला लागलं, आम्हाला मिळालं. आम्हाला गोरगरीब मराठ्यांना बरोबर आलं. तुला नाही मिळालं हे खरं आहे, त्याचं खरं आहे, त्याला नाही मिळालं. मला वाटलं आमच्या तिकडेच माझं पोचपूच चलते का तुम्ही तिकडेच चलते. आम्हाला गोरगरिबाला मिळालं, त्याला नाही मिळालं हे खरं आहे. कारण त्याला मराठ्याची खायची सवय लागली पिढ्याला पार. त्याला गल्ल्या गल्ल्या लिहिला असेल इकडे तिकडं, पैसे सापडत त्याला काय पैसे मिळाले नाही, पदही मिळालं. इथं पैसे पद मी आहे तेव्हा वस्तू मिळवून देत. तुमचं दुकान बंद. तुम्ही किती दिवस मराठीत व्यवहार करणार आहे? हो दे ना गोरगरिबाचे लेकरं कधीतरी मोठे. आम्हाला बाजूला सरकारसाठी खोटे आरोप करणार. खोलीच्यात काय बोलले, बाहेर काय बोलले. 5 महिने झाले व्यासपीठावरच बोलतो, खोलीत बोललो नाही. 5 महिने झाले सलग. माझी बळाई नाही सांगत तुम्हाला. इतका चिकाटीला लावून धरणं सोपी गोष्ट नाही. शेतकऱ्याचं दाव आहे. 5-5 महिने बसणं सोपं समजू नका. इतकं चिकाटीला लावून धरणे सातत्यानं. घराला सुद्धा शिवलं नाही. हे गोरगरिबांचे लेकर मोठे व्हावे म्हणून आता ही गुलाब उधळल्यावर लोक म्हणले तुम्हाला घरी जावं लागत. म्हणलं 2 दिवसाचा पाहुणा म्हणून जावं. पोराचा फोन आला, ते म्हणले 2 दिवसाचा पाहुणा म्हणले 2 घंटे झाले घरी यायला. समाजासेवा नाही कर मग मला. आणि तुम्ही आपले उठणार बोलणार शहाणे असल्यासारखे काही पण. समाजात एकदम लोक तयार होत नाही. इकडून तिकडून एखादा इमानदार तयार झाला, तुम्हाला त्याला घुसकून लावायचं आणि तुम्हाला ती जागा घ्यायची. तुला श्रेय घ्यायचं का? मी लिहून देतो आता बोर्डावर श्रेय घे, पण खोटं पसरू नको लोकांना. आत्ता लिहून देतो बोर्डावर इथं. बरं टोळदगी असते ना, काही सत्ताधाऱ्याचे काही विरोधकाचे. आता सत्ताधाऱ्याचे कशामुळे येतो? श्रेय घ्यायसाठी. ते म्हणतात आपल्या वाट्याला याचा अंदाज दिसा ना, त्यांची टीम दिली लिहाय. विरोधकांचं काय आहे? विरोधकाचं आहे ना, आपण प्रचार कशाचा करायचा? तो या प्रचारासाठी आमचं फुटपाटी दुकान. कारण या आरक्षणाचा कायमचा मुद्दा आता मार्गी निघायला लागला. मी शहाणा नाहीये, तुम्हाला बी कळतंय मी काय बोलतो ते. तुम्ही पण हुशार आहे. कारण हे सगळ्या सोयऱ्यांचा काळ जर लहान असतं मोठं नसतं ना, इतकी टोळी एकत्र आलीच नसते. त्यांनी याचिका दाखल केल्याच नसत्या. टोळी कशी सक्रिय झाली याचिका दाखल करायला? वकील बांधवांकडे विनंती, टोळीनं जर आता पुन्हा प्रयत्न केला, 3दा केलाय मराठ्यांचं आरक्षण हाणून पाडायचं, मंडल कमिशन चॅलेंज करणार म्हणजे करणार. तुम्हाला सगळ्यात सहकार्य करावं लागणार. ते सोडित नाही मी आता. कारण मला किंवा माझ्या समाजाला कोणाचं वाटोळं करायचं नाही. आत्तापर्यंत आम्ही ओबीसी सुद्धा वाटोळं केलं, पण ते जर थांबतच नसलं त्याला मी काय करावं? त्याला ओबीसी बांधवांचं सांगायचं काम आहे, तुझ्यामुळे आमचं वाटोळं होऊ देऊ नको. ते काही काढायला होतं. आता नाही ते नाविक बांधवाची गाडी लावली जाता ते म्हणतं चक्क्याच करू नका त्याचं. मग तोही करतो की एकटीची काही बरोबर. ते पण घटल्याचा चेहरा कसा झालाय कळत आहे तुम्हाला? लहान झुरत पडाय गडी. त्याला असं वाटतं ओबीसी आरक्षणात मी मराठ्यांना येऊ देणार नव्हतं. मराठीत आले आरक्षण ओबीसी. कारण 39 लाख प्रमाणपत्र वाटलेत आत्तापर्यंत. काल माझा जो एक माणूस होता त्याने एका पत्रावर 140 प्रमाणपत्र काढले. एवढा मोठा परिवार करतो. आणि आपण 5-5 म्हणलं तरी 2-1 कोटी मराठी आरक्षणात गेले. फक्त सरकार डाटा द्यायला, त्याने आपल्या लक्षात द्यायला नोंदीच्या आधारावर परिवाराला किती प्रमाणपत्र मिळाले. आता 1.5 कोटी तरी आतापर्यंत गेला असेल. हे यश नाही का आंदोलनाचं मराठ्याचं? 75 वर्षांच्या गोष्टी होत नव्हत्या, त्या नोंदी मिळाल्या. तरी हे मध्ये हाताला केला लागलं. त्या हाताला काय लागलं? शेणखत ओછી. त्या हाताला काय लागलं पाहिजे? मागासवर्ग आयोगाचं ते आयोग गठीत केला नव्यानं. करत नव्हते ते. त्याला अहवाल 2 तारखेला सादर झाला.
ज्या मराठ्याला हे घ्यायचं नाही ते बी सोयी लागले तिकडं. महाराष्ट्रातल्या आंतरवालीसह गुन्हे मागे घ्यायची प्रक्रिया सुरू केली. हैदराबादचं गॅजेट घ्यायचंही कबूल केलं. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्यायचं कबूल केलं. सातारा संस्थांचंही गॅजेट घ्यायचं कबूल केलं. मराठ्यांना ओबीसीच्या सवलती सगळ्या लागू करायचा शासन निर्णय झाला. मग तो हातात कसं काय काही लागलं नाही म्हणतो. मी बंद गळीतला आणि बंद गळीचा बाहेरचा नाही. मी कधीच ओपनच चर्चा केली. पण काही ठिकाण असेल, आता त्या दिवशी त्या वाशीला चर्चा झाली होली 280 जण होतो आपण शिक नव्हतो. हे मराठी नाहीत का? पण आत्मा सांगतो जातो मग काय पुरे बसतो का खोलीत त्या इथं पडित होते सगळे. तुला नाही बोललेलं की दुखत. अरे बाबा आमच्याकडून तुला एक नाराज केला असेल आम्ही तुला काही बोल या आंदोलनाला काहीच नाही मिळालं होतं. जात नाही एक झाली आपली बुरी छोट्या लेकरापासून मोठ्या माणसांकडे आणि जात एकत्र झाली म्हणूनच समाजाला मिळायला लागले दबावापोटी. मी कोण आहे? मी फक्त निमित्त आहे आणि इमानदारीनं करतो एवढंच. बंद खोलीचं आत बोललो तरी कायदाच घेऊन बाहेर आलो. आधी वकिलात नाही केलं आहेत ना ते सगळे आहेत ना. हा तर ती लय मोठी होती ती त्याच भेट सुरू झाली आहे. अभ्यासात आणल्या अभ्यासातच चुकलं. ते म्हणतो त्याचं नको ऐकू बरं का ते नाही नीट सांगत. तेव्हा अभ्यास म्हणतो त्याचं ऐकून नका म्हणून येतं लग्नच झालं आता झालं. म्हणलं बाबा तुमच्या पाय पडतो चांगला विचार करा. बरोबर आहे ना. नका बाबा म्हणलं तुम्ही असं करू. एक तर मग आमचं चांगलं आहे. अभ्यासाकाच नाही लागल्यावर तुम्ही काही तुमच्या वडावडी करू नका. मग आमचं चांगलं आहे. आम्ही म्हणत असतो ती मागणी ते कर ते म्हणते ते बसत नाही. आम्ही म्हणतो बसव तू जसं बसन तसं बसव पण बसव. मग आमचं बरं आहे ना. मग ते जुळून ह्या वकील बांधवांनी जवळपास 200-250 लोकांनी त्या दिवशी त्या सगळ्या सोयऱ्या शब्दाचा किस पाडला 3 वाजेपर्यंत पाठवत. आणि मग म्हणला जो का म्हणू का बाहेर पोरायला हे बरोबर आहे म्हणून. कारण ते मंत्री महोदय ते एकच रूम घेतली. एक तर कोण सचिव होता का कोण होता का ते भितडात त्याने असं हे लावलं तसंच झोपलं ते हे लावलं तरी इतकं चाललं आमचं नैर. ते काय सहज गेलं तर बोललो असं नाही ना. आम्हाला सुद्धा माहिती आहे ना की कायद्यात चौकटी टेकवायचं झालं काय करावं लागलं. आत्तापर्यंत जनतेच्या रेट्यावर मिळवलं पण आता कायमचं टिकवायचं असलं तर काय केलं पाहिजे. कोणत्या टीमा त्याच्यात उतरल्या पाहिजे. मग आता त्यांनी रात्रभर त्याच्यावर चर्चा केली आणि 2:30-3 वाजता पोरांना बाहेर जाऊन सांगितलं असं विषय काय करायचं. जेव्हा पोर हा म्हणले तेव्हाच मागितले म्हणजे समाजाला विचारल्याशिवाय नाही. आणि आमचा विषय काय होता ते बी तुम्हाला सांगतो क्लिअर. आम्ही काय म्हणलो होतो मागणी कशासाठी आलो मुंबईला आम्ही आरक्षण घेऊनच आम्ही वापस जा ही शब्द आहे का नाही. आणखी एक शब्द 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायचे. त्यांनी 39 लाख लोकांना दिले आणि त्यांच्या परिवाराला पण द्यायचे. हे 2 आणि तिसरा मुद्दा होता सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणे. म्हणजे त्याचा अर्थ असा होता आमच्या भाषेत गावरान भाषेत मुंबईला जाणारा आरक्षणच घेऊन येणार. शांततेत जाणार आणि शांततेत येणार. आम्ही आलो. आमची मागणी अंतर्वालीत मान्य होऊ. आमची म्हणजे मराठा समाजाच्या नगरमध्ये हो किंवा पुण्यात हो लोणावळ्यात हो किंवा वाशीत किंवा आझाद मैदान मागणी मान्य झाल्यावर कुठून वापस जायला का हरकत आहे का. आझाद मैदानात झोपलं पाहिजे असं काही का. असं तर काही नाही ना. तरी तिथे बसा. सध्या विधानसभा सुरू नसल्यामुळं आपली मागणी ओबीसी आरक्षणातली 2001चं कायद्याची दुरुस्ती करावं लागेल ना सगळे सोयरा कायदा घेण्यासाठी. बरोबर का. कारण त्यालाच बाकीचे ज्यांना आरक्षण दिले 2001च्याच कायद्याने दिले. मग 2004चा असेल 2006चा भटकेरी मुक्तांचा काढलेला जी आर असेल 2008चा असेल 2012चा असेल. हे कायदे 2001च्या नुसार झाले. आपली जर नवीन मागणी असती तर शासन निर्णय झाला असता. आता या सगळ्या सोयऱ्याचा शासन निर्णय केला तर दुसरे सोडून नाही द्यायचं. सकाळी ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणलं सगळा सोयरा हा शब्द त्या 2001च्या कायद्यातच घालावा लागला. मग त्याने राजपत्रित आदेश काढला. जसं की आपण एखादा प्लॉट घेतो अगोदरच्या एक प्रकटन करतो ना हे कोणाचा आहे काय ही तर नियमच आहे ना. मग त्यांनी राजपत्रित अधिसूचना काढली आणि त्याचं रूपांतर आता अधिवेशनात होणार. कारण आता अधिवेशन नाहीये विधानसभा नाही. त्याच दिवशी असते तर त्यांना त्या दिवशी सुद्धा करावं लागलं असतं.
आणि तो कायदा पारित होऊन त्याची आता अंमलबजावणी होणार 15 तारखेला. म्हणजे आधी सुचणार एखाद्या कोणी उचलून जागेवर घेऊन हे कायद्याचं राज्य आहे. इकडून तुम्ही सकाळी उठलो तुमच्या इकडं आलो, तुमचा कार्यक्रम 3ला होता आहे ना. आता किती वाजले तुम्हाला माहिती, आणखीन 2 आहेत बघा, आणखीन 2 आहेत. किमान आम्हाला 12 वाजता असा अंदाज इथंच. आम्ही रात्री 12ला इथून जायचं साल्हेरला आणि ते 246 किलोमीटर असं म्हणते नाशिकचा किल्ला. मग आम्हाला तर रात्र जागावं लागणार आहे. म्हणजे तिथं जाणार आम्ही सकाळी 11 वाजता. तो कार्यक्रम संपणार आहे 4 वाजता उद्या. म्हणजे उद्या तारीख किती? 8. उद्या तो 4 वाजता संपणार. मग तिथून वैजापूरला जायचं कार्यक्रम. म्हणजे वैजापूरला जायला रात्रीचे 11 तरी वाजता. तिथून संभाजीनगरला जाऊन आंतरवालीतून जायचं. म्हणजे आंतरवालीत आम्ही जाणार आहे सूर्यावया. आजची रात्र उद्याची रात्र जागलोत का नाही जागलो. सकाळी गेवराई तालुक्यात भोगरगावला कार्यक्रम. तो कार्यक्रम करून आम्हाला कोळवाडी म्हणून येईल मांजरसोबा घाटा. ती 2 वाजताचा कार्यक्रम. 9 तारखेला तो 2 वाजता उरकायचा. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंद्याला कार्यक्रम लावलेला रात्री 8 वाजता. तो कार्यक्रम फोटो ते काढूस तर रात्रीचे 2 वाजणार. ते फोटोचा झपका बंद होतच. मग तिथून आम्हाला अंतरवाली द्यायची परत. म्हणजे आम्ही सकाळी येणार आहे 8 वाजता अंतरवाली 10 तारखेला. 3 रात्री 3 दिवस सलग झाले. आणि 10 तारखेला सकाळी 8 वाजता जर मी तिथं आलो अंतरवालीत तर मला 10 तारखेला सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू करायचं. हे बोलणं सोपं आहे. तुम्हाला काय होतं त्या सोशल मीडियावर लिहायला. हे बोलणं सोपं आहे. समाजाचं काम करताना सगळे अंगावर घ्यायला लागते. घेतले सुद्धा. आम्ही ते मोजीत की नाही त्याची काळजी बी करायची गरज नाही. आणि ज्या समाजाची मायबाप म्हणले नाही त्याच्याशी गद्दारी करणारी पैदाच माझी नाही. घरात बसता घेण्यात देण्याचं आणि त्याच्यावर येत बसता मुंबईला गेल्यामुळे काय मिळालं. तुला नाही मिळालं आम्हाला मिळालं ना. आम्ही आमचं बघतो ना. ही लढाई तुझ्यासाठी नाहीच आहे. ही गोरगरीब मराठ्यांसाठी लढाई आहे. तुला सवय लागलेली पहिल्यापासून त्याला आम्ही काय करावं. तुला पद कुठून द्यावा, पैसे कुठून द्यावा. आम्ही पैसे खात नाही, आम्हाला पद बी नको. आपल्याकडे कवा करत असतो तुम्ही आमच्याकडे फोन करून विचारून बघा. आपण पैसे खातच नाही. की गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावं एवढं स्वप्न आहे. म्हणून पुन्हा एकदा जीवाची बाजी लावायचं ठरवलं. असं कोणी करेल सरकारशी संबंध असल्यावर. तुम्ही आमच्या किती जवळ बसले तरी आम्हाला समाज जवळ बसल्याशिवाय मोठेपण वाटतच नाही. तुम्ही किती दिवा घेऊन बसा लहान देवा आम्हाला मोठेपण वाटतच नाही. समाज ज्यावेळेस जवळ बसतो त्यावेळेस आम्हाला मोठेपण वाटतं. कारण याच्यापेक्षा पद काय पाहिजे. करोडो मराठा समाज लहान लेकरं सुद्धा म्हणते. आत्ताच सांगतो तुम्हाला मी. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यात बघितलेलं. ते आमच्या गाडीजवळ नसते ते पैसे मागणारे मुली होत्या ना. 2 मुली होत्या. तिने काचातून बघितलं मला. ते म्हणे जरा मी पाठवले. अरे तुला ती भाषाच कसली वाटतं त्यांची. हे लगेच स्वतः बघितला म्हणले मी हे आम्ही माझ्याजवळ तर काहीच नाही द्यायला. आमच्या मागचं काढून पैसे दिले. आपल्याला कवाच काही नसतं. आपला पाकिट सुद्धा कोणी आणले आणि आपल्याला काही नसतं. त्या चोराला सुद्धा पैसे टाकेन मग पाकिट आणलं. ते आत्महत्याच करेल द्यायचे. ते म्हणजे सगळ्या भंगार गिरायला लागला. त्यामुळे तिला दिलं तर ते म्हणजे बघा इतकुशा लेकरांपासून ही लढाई कुठपर्यंत म्हाताऱ्या माणसांपर्यंत गेली. ही जात एक झाली याचा तरी स्वाभिमान ठेवा. ऐकून कोणत्या राजकीय पक्षाचं ऐकून तुम्ही त्या सोशल मीडियावर घेत असणार. पण तुम्हाला वाटतं तुम्हीच लय हुशार आहे आणि करोडो लोक हे मूर्ख आहेत असं म्हणायचं म्हणून तुम्हाला. तुम्ही एकटेच हुशार झाले नाही. करोडो लोक आहेत हे मूर्ख आहेत असं म्हणायचं की तुम्हाला. तुम्ही हुशार आहेत ना. आता वेळ कोणची आहे तिथं म्हणणं मांडण्याची. तिथं तुमच्या व्याख्या द्या. ती कायदा मजबूत करण्यासाठी करा ना. जात लय दिवसातून एक झाली राहू द्या ना मजबूत. दुकान असं आमच्याकडून तुमचं काही नंतर आमच्या 2 तोंडात खाऊन द्या. आज ती वेळ नाही ना. ते बघायला नसत्या. सगळ्या स्वाऱ्याच्या कायद्यासाठी सगळी टोळीच एक झाली. पुरी टोळीच नुसती याचिका दाखल करते. मान्य न्यायालयानं तर त्याचं फेटाळून दिलं. म्हणजे आपण सुद्धा त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी मुद्दाम जास्तीचा वेळ त्याच्यासाठी तुमचा घेतला की लिहून काय होणार नाही. आता समाज एक झालाय. समाज लय हुशार आहे.
काय असते आपल्याला जुळत नाही त्यांची. त्याच्यात काही तर निघाले त्यांच्याकडून आशा करायचंच नाही आपल्याला. कधी आपण त्यांच्याकडून ट्राय धरलेलंच नाही आपल्याकडून बोलते म्हणून त्यांचा विषय सोडून द्या. आणि 4-5% म्हणजे 40-50 जण हे कोणी पक्षाचे निघाले, कोणी सत्ताधाऱ्याचे निघाले. मराठ्यांनी असं सांगितलं त्या दिवशी यांना बोंबलं त्या का बोंबलायचं. हे जर 2-4 दिवसात गप्पटले खाली तर आम्ही करतो नाही आम्ही. करोडो मराठ गोरगरीब एका बाजूला आहेत. आपण टेन्शन घेऊ नका, तुमचं आंदोलन सगळं. माझी त्यांना एकच विनंती, जातीला सांभाळायची ही वेळ आहे. शेवटी आपण बांधव आहे, आपण बांधव आहे शेवटी. जातीला सांभाळायची ही वेळ आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, लिहून विनाकारण गैरसमज पसरू नका. हे आंदोलन त्यांच्यासाठी आलं. या 10 तारखेला जे सुरू आहे ना, तो काय कुमकुमी आहे ना, तिथे येऊन सांग. तू म्हणतो तसा कायदा करून सुरू उठत नाही, बस का. पण असं लिहून जात फडायचं काम नाही करायचं. कारण आज आमच्यावर वेळ, उद्या तुमच्यावर येणार आहे. आज आपल्याला मातृत्वाच्या भूमिकेत राहणार. मी तर सगळ्यालाच घेऊन चलतोय. काही जण मला म्हणते त्याला नुकसान घेऊ म्हणतो, याला नको. मी म्हणतो दोन्ही चल, फक्त इथं पुरं काही खाऊ नको. सत्य सांगतोय मी, म्हणतो दोन्ही चला बाबा, तुम्हाला काय टाका लागले असेल लागू द्या, तो गंगा धुवून आणतो, म्हणजे इथं पुढं खाऊ नको. सगळ्यांना घेऊन चालतोय, असं कोणाला सोडत नाही. कारण मला गरजच नाही, मला नेतृत्वही करायचं नाही, मला नेताही व्हायचं नाही. मी शपथ सांगतो तुम्हाला, माझ्या बापून एवढा आरक्षण मिळालं मी एखाद्या डोंगरात तरी हिमालयात जातो. पण जात एकजूट ठेवा. ही जात खूप दिवसांनी एक आली, आता फुटून नका देतो. कारण ही लय मोठी शक्ती आहे मराठीची. एका हकीवर लाटच उसळत. कशा आलते मुंबई दणा 28 तारीख उजाडायला पाहिजे, तर सरकारला कळालं असतं मराठीमध्ये काय असतं. आम्ही 7% केले, 7 थोडे मध्ये गेले. इकडा कळाला की नाही का तेवढ्या लागत असतात तसे. संध्याकाळी योग्य तिची लगेच ड्युटी बदलली देऊ. आम्ही 7% घेते. इकडा कळाला की जाय मागे तू दुसरा आलाच. आम्ही टप्पे घेते. 28 तारखेला कळालं असतं मराठी किती. आणि ते एअरपोर्ट बोललं ते एवढेच ते म्हणलं पुढं गेले 3 कोटी. तुला सांगितलं होतं का मी पुलावर बारा रेस्टोर घेऊन म्हणून. 64 किलोमीटर लाईन होती आमची. तू पुलावर बारा रेस्टोर घेऊन एखादा राहिला असता, तो जरी एखाद्याचा RTO झाला असता जमलं नसतं. तुला सगळ्या मोदीत आले असते. आता पहिली संधी गेली तोही, तुला दुसरी संधी देतो. आता कायदा पार त्या दिवशी अधिसूचना अध्यादेश निघाला सगळ्या सोयऱ्यांचा. त्याची अंमलबजावणी आणि कायदा पारित होणार आहे 15 तारखेला. ही झाली त्या दिवशी मराठ्यांसाठी कायदा बनवला किंवा त्याची पूर्वतयारी म्हणून दिवाळी. त्या दिवशी गुलाला दिवाळी झाली महाराष्ट्र. एकदा अंमलबजावणी झाली, त्यातून एक पत्र बघितलं आरक्षण नसलेल्या सोयऱ्याचं. मग तू महादिवाळी बघ आणि गुलाम कसा असतो एकदा महाराष्ट्रात बघ. तुला शेवटची संधी, पहिली हुकली तुही, तुला मराठी मोजायचे होते. आणि मग एकदा प्रमाणपत्र मिळालं, तू विजय सभा मराठ्यांची कशी असते, पोलाव रजिस्टर घेऊन थांबा. आता माणसं तुमकडे त्याचा चेहरा असा झालाय लहान. जर तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं ते मी नाही ऐकलं, पण लोक सांगत त्याचं बघतच नाही मी. लाल झरत झालाय घरी. त्याला वाटलं मराठ्यांना ओबीसी जाऊन द्यायचं नव्हतं. गेले मराठी, सगळे मराठी आज जात आले. मी मंडळ कमिशन चॅलेंज करीन म्हणलं का, मी मंडळ कमिशन चॅलेंज करीन म्हणलं का, असा तुटून पडलाय. कर त्याला करतो असा लाल झाला. त्याला माहीत झालंय हे मराठी आत गेले, हे उडी तर कप्याला हे मिळलं पाहिजे. कारण मंडळ कमिशन चॅलेंज होतं. कोणी काही म्हणून मला माहिती चॅलेंज होतं, ते स्वीकारलेलं असतं. पण आपल्याला नाही करायचं. इतके खालच्या विचाराचे आपण मराठी नाहीत. आपण गोरगरीब ओबीसीच्या लेकराचं वाटवलं नाही करायचं. फक्त त्यांनी कपास आता त्यांचं नाही म्हणून सुरू केलं. तुम्ही जवळ आहे वाटतं चांगला, पण ते बिलं नाही भरत राव. मला वाटलं आपल्या मराठीचं कुठे तर शिकतं अशा कोर्टशा दिल्यात खाली. वा वा वा, त्या शिया ऐकून तर पाणच परत चालू. मी व्हिडिओ बघितलं की नावी बांधला अर्धच ऐकलं, मोबाईलच फेकून दिला. ते मी खपाखप घोड्याजवळ राहिले. तर
कशाला वाटत होतो तो गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं करा त्यांचे धंदे बंद पाडणार. आमच्या दोघात प्रेम आहे गावखेड्यावर, आमचं कधीच मोडणार नाही, कधीच. मराठे ओबीसीत आणि मराठ्यात कधीच वाद नाही होत येणार, तुझ्यासाठी तर अजिबात नाही होत. तुमचा कारभार केला, त्याला लोकांनी भजे खाल्ले, कागदच खायला लावणार आहे. त्याला सुट्टीच नाही आता, फक्त एवढे आरक्षण मिळून दिले एकदा, त्याचा कार्यक्रम लावल्याशिवाय जमत नाही, ते दमच खाली नुसतं पळत. त्याला नाही सुट्टी, फक्त तुम्हाला विनंती आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या अभ्यासकांनी, वकील बांधवांनी म्हणणे मांडा की कायदा कसा मजबूत बनन याच्यासाठी प्रयत्न करा आणि 10 तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पुन्हा मरण घोषण सगळ्यांनी ताकदीनं पाठीशी उभा राहा, ही तुम्हाला माझी हात जोडून विनंती. कारण आता पूर्वी होतं, पूर्वी एक मन होती बघा, हत्ती गेला शेपूट राहिले, शेपूटवर फिपूट काही राहिला, नुसते अंमलबजावणी राहिली. फक्त एक दांडा जर जमून हाणला ना, तसं ते आले धोरणात तसे, कारण मंगळवारी बुधवारी कॅबिनेट होत असतात, बरोबर आहे. परदेश सोमवारीच आहे. इतका दचका अवघड आहे मराठ्यांचा, दणकाने सोपा नाही. बसल्यावर तो उलट पलटच करतो, फक्त तुम्ही ताकदीनं उभा, पुन्हा एकदा त्या अंमलबजावणीसाठी उभा राहा, एकदा लेकराला आयुष्याचं मिळत, एवढंच बोलतो आणि थांबतो.